नमस्कार मंडळी, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. उन्हाळा सुरू झाला की घराघरात वाळवणाची लगबग सुरू होते. आज मी तुम्हाला विदर्भात खास बनवले जाणारे गाजराचे वडे दाखवणार आहे. काही भागात सांडगेसुद्धा म्हणतात. खिचडीबरोबर अप्रतिम लागतात. लहानपणी उन्हाळ्यात आईसोबत वाळवण करताना खूप मजा यायची. आज त्याच पारंपरिक पद्धतीने आपण बनवणार आहोत गाजराचे चविष्ट वडे. 3 दिवस उन्हात वाळवून तयार होणारी, वर्षभर टिकणारी ही रेसिपी नक्की करून पहा. गाजराचे वडे बनवण्यासाठी अर्धा किलो गाजराचे साल काढून किसून घ्यायचे. मीडियम किसणीवर हे गाजर किसायचे. किसलेले गाजर एका भांड्यात काढून घेतले. अर्धा कप मी पोहे घेतले. पोहे स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजू घालायचे. पोहे जाड पातळ कोणतेही घेऊ शकता. मिक्सरच्या भांड्यात 7 ते 8 मीडियम तिखट मिरच्या घेतल्या. भरपूर कोथिंबीर, 1 चमचा जिरे जाडसर वाटून घ्यायचे. आता याच भांड्यात पोहे घालून घेते आणि फिरवून घेऊ. हा सगळा मसाला पोह्यामुळे गाजराला बाइंडिंग येते. हा सगळा मसाला यामध्ये पोह्यामध्ये घालून घेऊ. गाजरामध्ये घालून घेऊ. 1 चमचा धने, 1 टेबलस्पून तीळ, मीठ चवीनुसार, पण नेहमीपेक्षा मीठ कमी घालायचे. वड्या वाळल्यानंतर मीठ जास्त लागते, म्हणून नेहमीपेक्षा कमी मीठ घालायचे. जिन्नस मिक्स करायचे. दाबून दाबून मिक्स करा, म्हणजे याला थोडी माया येईल. याचा असा एक गोळा घ्यायचा. आता याचे सगळे वडे थापून घेऊ. यासाठी पहिले एक असा गोळा घेऊन त्याला असं दाबून घ्यायचं. हे वडे वर्षभर टिकतात. पावसाळा लागण्यापूर्वी सगळे वाळवण उन्हात वाळवायचे. सगळे वडे तयार करून उन्हात 3 दिवस वाळवून घ्यायचे. हे वडे खिचडीबरोबर तळून खाल्ले तर अप्रतिम लागतात. सगळे वडे मी थापून 3 दिवस उन्हात वाळवून घेतले आहे. विदर्भात साधी खिचडी आणि तळलेल्या मिरच्या, गाजराचे वडे आणि पापड, लोणचं असा साधा पण मनाला भिडणारा रात्रीच्या जेवणाचा बेत असतो. वडे खणखणीत वाळल्यानंतर विदर्भातील जेवण साधं आणि सुटसुटीत कसं असतं हे मी तुम्हाला आज दाखवते. रात्रीच्या जेवणाला बहुतेक हाच मेनू असते. कुकरमध्ये 1 वाटी तांदूळ, पाव वाटी डाळ स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यामध्ये 3 वाटी पाणी घातले. चवीनुसार मीठ, हळद मिक्स करून 3 शिट्ट्या काढून खिचडी तयार करायची. फोडणीसाठी 1 पळी तेलात जिरं, मोहरी, लसूण पाकळ्या, कढीपत्ता, गॅस बंद करून घ्यायचा. आणि आता यामध्ये मिरच्या आणि हिंग घालायचा. आता आपण गाजराचे वडे तळून घेऊ. गाजराचे वडे तळताना गॅस कमी ठेवायचा, नाहीतर वड्या जळून जातील. खुसखुशीत असे वडे तयार आहेत. याच तेलात पापड पण तळून घ्यायचे. हे तांदळाचे मी पापड आहे, पण घरीच बनवले आहेत. तुम्हाला या पापडाची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये कमेंट करा. खिचडी आपली तयार आहे. मस्त गरमागरम खिचडी
आणि ते आता आपण वाढून घेऊ. गरमागरम खिचडी, त्यावर तेल, मिरची, पापड, वडे आणि लोणचं. खारंपणं, साधा पण मनाला भिडणारा रात्रीच्या जेवणाचा बेत. घरगुती, पारंपरिक, चविष्ट अशी ही रेसिपी नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. 50 वर्षाच्या स्वयंपाकाच्या अनुभवातून आलेली ही रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवताना मला खूप आनंद होतो. पुन्हा भेटूया अशाच वेगळ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.